माझ्या अधिकाराचा वापर मी मुलीसाठी कधीच केला नाही. मला मंत्री करण्याची संधी त्यावेळी नांदेड. आणखी 6 नावे सांगेल की माझ्या हातात असताना देखील मी मंत्रिपद दिलं नाही. पार्लमेंटमध्ये 11 ते 6 अखंड बसणारी सदस्य म्हणजे सुप्रिया सुळे. 56 वर्ष सलग निवडून येतोय. यात बारामती. आज स्थिती वेगळी, पण विचारते मत करणं गरजेचं. दिलं त्याच्याशी प्रामाणिक राहा. लोकशाही आणि संविधान त्यांच्या बाजूने. मोदी देशाचे पंतप्रधान, माझे मित्र, परंतु मोदींची धोरणे पटत नाहीत. मोदींनी सांगितलं शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलो. अनेक लोकांची होती. त्यावर मी जवळपास गेली 56 वर्ष सतत प्रधानमंत्री निवडून येतोय आणि याच्या संरक्षणाचे बारामतीच्या सर्वसामान्य जनते अनेक गोष्टी करायचं संकट आहे. आव्हानाची स्थिती आहे. त्याचं बाहेर पडायचं आणि ते करायचं असेल तर विचाराने मतदान करावं. एखादा माझा विचार करता नाही विचार जेव्हा द्यायचं द्या, पण त्याच्याशी प्रामाणिक करा. आज सत्ता आणि संस्कृती याच्या आधारावर अनेक ठिकाणी निवडणुका करण्याची प्रवृत्ती वाढली आणि ही प्रवृत्ती आपल्या हिताची नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टीतून बदल करावा लागतील. ते बदल कसे करू शकतील? संसदीय लोकशाही आणि संविधान या दोन आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर माझी खात्री की काही लोक विस्कळीत होणार नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. मोदी साहेब आज देशाचे प्रधानमंत्री. माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, पण त्यांची धोरणं मला पसंत आहे. ते बारामतीला आले. तुम्हाला कदाचित माहीत आहे. इथे त्यांनी भाषण केलं. सर्व स्वरांचं ओळख धरून मी राजकारणात आलो. ऐकायचं इतर भाषण त्यांच्या ते सगळं आहे. पण आज अधिकारावर मर्यादा आणण्याच्यासाठी मोदी सरकार अनेक प्रकारची पावले चालतात. आज कालच त्याची एक ठिकाण घेतलं. आपल्याकडं निवडणूक काम हे संवाद करण्यात राजकारण केलं पाहिजे. आज सुप्रिया निवडणुकीला उभे तिचं वैशिष्ट्य काय? कधी कधी तुम्ही म्हणता की वापरायला एकच होती, त्यामुळे साहजिकच त्याच्याकडे जास्त विसर्च करतो की महत्वाचा अधिकार असलेली व्यक्ती मी आहे आणि माझ्या त्या अधिकाराचा उपयोग मी मुलीच्यासाठी कधी केला. पार्लमेंटमध्ये 3 वेळेला त्या निवडणुकीच्या नोंदा गेल्या. त्या ठिकाणी वंचित करण्याचा अधिकार माझ्याकडे होता, माझ्या पक्षाचा. ज्यावेळेला अधिकार होता पहिल्या वर्षी त्यावेळी सूर्यकांतचा पाठी म्हणून नांदेडच्या एका भगिनीला केंद्रीय मंत्रिमंडळात दिसलं. दुसऱ्या वेळेला नॉर्थ ईस्टच्या एका मुलीला मंत्रिमंडळात मंत्री म्हणून घेतलं. मंत्री म्हणून काम करण्याची नियुक्ती करण्याचा अधिकार माझ्या हातात असताना प्रफुल्ल पटेल नावाच्या आमच्या एका सरकारला नियुक्ती अशी 6 नावं सांगू शकेल की माझ्या हातात मंत्रीपद देण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही. तुम्ही अन्यायाचा विचार केला. पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे, तुम्ही यूट्यूब हे चॅनल काढा आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटचं डिस्कशन हा निर्माण करा आणि त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे हा तुम्ही सरकारकडून त्यांचे भाषण देतो. पार्लमेंटमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अखंड वाचणार आहे आणि पार्टिसिपेट करणार आहे. जे काही सदस्य होते त्याच्यात पहिल्या 3 मध्ये तुमच्या अंगर कामगारांचं नाव आहे. अटेंडन्स कसा महत्वाचा आहे त्याचं क्वेश्चन
तर फादर क्वेश्चन विचारांच्या जनतेचा प्रश्न. नंबर 2, लिहिलं जाईल कायदा तयार करणं, त्या कायद्याच्या संदर्भाचे ड्राफ्ट हे फादर सादर करेल. या गोष्टीवर आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर डिस्कशन त्या 3 गोष्टी जर बघितल्या फादरचं रेकॉर्ड करून तर त्याच्यामध्ये पहिल्या 3 मध्ये तुमच्या कायद्याचं नाव आणि त्यामुळे त्याला अनेक सन्मान त्या ठिकाणी मिळाले. मग स्वतःचा अधिकार असता या संसदीय कामाने आमच्या दृष्टीने आज संसदेची स्थिती ही चिंता व्यक्त करावी असते. असंच एक उदाहरण सांगतो. मी आमच्या घरी गेल्यावर वर्षांचं बघा त्याची काही वृत्तपत्र मी सकाळी बघितली. शेगणे गावाचे एक भाजपचे खासदार आहे कर्नाटकात आणि त्यांनी भाषण त्या ठिकाणी केलं की या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा. घटनेमध्ये बदल शेवटी कॉन्स्टिट्यूशन या देशाची ही या देशाला एकच